नमस्कार. आपल्याला आज बोलायचं आहे इराणविषयी. इराणमध्ये तेहरान या राजधानीच्या शहरामध्ये पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेले अनेक महिने दुष्काळाची परिस्थिती इराणमध्ये आहे आणि खास करून तेहरान आणि आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशांमध्ये पाणीबाणी निर्माण झालेली आहे. तेहरानच्या सगळ्या भागात अशा प्रकारची दुष्काळाची परिस्थिती आणि पाणीबाणीची परिस्थिती का निर्माण झाली ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. याची कारणं काय काय आहेत, याचा परिणाम काय काय झालेला आहे, याकडे सुद्धा आपल्याला वळायचं आहे. आणि भारतामध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते का हे सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करूया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. विषय असा आहे की इराणच्या तेहरानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं आहे. पाणी पूर्णपणे संपलेलं आहे. आता इराणचा तेहरान हा भाग, राजधानीचं शहर हे पूर्णपणे रिकामं करावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तिथले जे राष्ट्रपती आहेत त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं, इनफॅक्ट जाहीर केलं तेहरानमध्ये की जर अजून काही दिवस अशीच परिस्थिती राहिली, पाऊस पडला नाही तर तलावातलं पाणी पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि मग मात्र तेहरान रिकामं केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे उरणार नाही. इथल्या सगळ्या नागरिकांना इतरत्र हलवावं लागेल जेणेकरून तिथे पाण्याची परिस्थिती बरी आहे आणि मग तिथली लोक वाचतील सुद्धा, म्हणजे जगतील सुद्धा. त्यामुळे अशी परिस्थिती का निर्माण झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण तेहरानविषयी थोडंसं समजून घेऊया. तेहरान हे राजधानीचं शहर इराणचं 1.5 कोटी इतकी लोकसंख्या सध्याच्या घडीला तेहरानची आहे आणि तेहरान हे जगातल्या, देशातल्या नव्हे जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक म्हणून तेहरान ओळखलं जातं. राष्ट्रपतींनी स्थलांतर करावं यासाठी इशारा सगळ्या नागरिकांना दिलेला आहे. पाणीबाणीची परिस्थिती का निर्माण झाली त्याकडे आता वळूया. देशातल्या 20हून अधिक प्रांतामध्ये पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तिथल्या शेतजमिनी सुकलेल्या आहेत पूर्णपणे. जलाशय कोरडे ठाक पडलेले आहेत. काही जलाशय असे आहेत जिथे 8% 9% असं पाणी उरलेलं आहे. अनेक महिने पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे पाणी तिथे नाही आणि म्हणून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यात अनेक नद्यांवर जी धरणं बांधली गेलेली आहेत त्यातलं तेहरानला सगळ्यात महत्त्वाचं पाणी पुरवठा करणारं धरण म्हणजे अमीर कबीर धरण. हे अमीर कबीर धरण जे आहे यातली पाणी पातळी ही अत्यंत नीचांकी पातळीवर गेलेली आहे. धरणांच्या एकूण साठवण क्षमतेच्या फक्त 8% इतकंच पाणी या अमीर कबीर धरणामध्ये उरलेलं आहे. त्याचबरोबर गेले काही वर्ष सातत्यानं जे पाण्याचं व्यवस्थापन करायची गरज होती, पाण्याचं नियोजन करायची गरज होती, त्याच्यासाठी जी वारंवार धोरणं अपडेट करण्याची गरज होती तसं काहीच इराणच्या सरकारनं केलं नाही आणि त्याचा फटका आत्ता जाणवायला लागलेला आहे. गेले काही महिने पाऊस जेव्हा पडलेला नाहीये तेव्हा अत्यंत पाण्याची भीषण परिस्थिती इराणच्या तेहरानमध्ये आणि आजूबाजूच्या काही शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळते. शेजारच्या राष्ट्राकडून आता पाणी आणावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अन्यथा तेहरानचे नागरिक वाचणार नाहीत असं बोललं जात आहे. सरकारकडून प्रत्येक घरी सध्या ठराविकच पाणी द्यायचं का या विचारावर चर्चा होतीये की प्रत्येक दिवशी, म्हणजे रात्री तर सध्या तेहरानमध्ये पूर्णपणे नळ बंद असतात, पाणी वापरलं जात नाही, पण दिवसा सुद्धा काही ठराविक तासच पाणी सोडलं जावं का या विषयावर चर्चा सुरू आहे. ठराविक म्हणजे प्रत्येक घरटी इतक्याच प्रमाणात पाणी मिळेल असं काही करावं लागतंय का तेहरानमध्ये, यावर चर्चा सध्या सुरू झालेली आहे. गेली 6 वर्ष, 1-2 वर्ष नव्हे, तब्बल 6 वर्ष सतत दुष्काळाची परिस्थिती इराणमध्ये राहिलेली आहे आणि त्याचा परिणाम आणि फटका आता बसायला लागलेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की वारेमाप तेल जमिनीमधनं आणि तेलाचे जे साठे आहेत त्यातनं काढलं गेलं, त्यामुळे तेल सुद्धा संपुष्टात येण्याची परिस्थिती जशी चर्चेत येत होती तसंच काहीसं झालेलं आहे. भूजल पातळीकडे लक्षच दिलं गेलं नाही, नुसताच पाणी उपसा केला गेला. त्यामुळे आता भूजल पातळी सुद्धा संपलेली आहे इराणच्या भागांमधली किंवा तेहरानमधली प्रामुख्यानं. अनेक दशकांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं
काय काय घडलं मागच्या काही वर्षांमध्ये इराणमध्ये आणि तेहरानमध्ये, जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवली, त्यावर सुद्धा आपण नजर टाकणार आहोत. खरं तर कारणं आणि त्याचे परिणाम हे आपल्याला साधर्म्य साधणारेच दिसतील. नद्यांवर जास्त धरणं इराणमध्ये बांधली गेलेली आहेत आणि त्यामुळे त्याचा फारसा फायदा न होता तोट्याच्या रूपातच त्याचा परिणाम मागच्या काही वर्षात बघायला मिळालाय. भूजलाचा अंधाधुंद वापर केला गेलेला आहे. नुसतंच पाणी उपसा करायचं, पण भूजल पातळी कशी वाढेल यासाठीचं कुठलंही नियोजन नाही, त्यासाठीची कुठलीही कृती सरकारनं गेल्या काही वर्षांमध्ये केलेली नाही. जुन्या आणि गळक्या पाईपलाईन आहेत त्या वर्षानुवर्ष दुर्लक्षितच राहिल्या, त्या बदलल्या गेल्या नाही. त्यामुळे पाणी जरी खूप प्रमाणामध्ये सोडलं जात असलं मागच्या काही वर्षात, तरी सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणात निघून जात होतं, त्याची म्हणजे ते गळून जात होतं. अशामुळे, कारण तिथल्या पाईपलाईन्स अजिबात चांगल्या अवस्थेत नाही आहेत, खराब अवस्थेत आहेत. जास्त पाणी वापर जिथे होतो, म्हणजे ज्यासाठी होतो, तीच पिकं वारंवार इराणमध्ये लावली गेली, इराणच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लावली गेली. हेही एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, यांना प्रामुख्यानं जास्त पाणी लागतं आणि अशीच पिकं वारंवार घेतली गेली आणि वापर पाण्याचा झालेला आहे. पाणी सांभाळणं, पाणी जतन करणं गरजेचं आहे, तेवढंच पाणी वापरणं अशी कुठलीही सवय तिथल्या नागरिकांना नाही आणि ती लावून देण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा सरकारनं केले नाहीत. याचा परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे म्हणजे शेतजमिनीमध्ये अशी काही पिकं लावावीत की ज्याने पाणी कमी वापरलं जाईल पण उत्पन्न चांगलं येईल आणि हाताशी काहीतरी चांगलं काम मिळेल. तर तसं काही झालेलं नाही आहे, कारण धोरणामध्येच ते नाही आहे आणि त्यामुळे ते अस्तित्वात आलेलं नाही. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांबाबत सुद्धा धोरण नाही आणि उद्योगांबाबत सुद्धा धोरण नाही. पिकांसंदर्भात तर आत्ता आपण बोललो, पण त्याच उद्योगांना इराणमध्ये चालना दिली गेली, किंबहुना तेच उद्योग वारंवार समोर येत आहेत, नव्यानं सुद्धा समोर येत आहेत. ते असे की ज्यात पाणी वापर जास्त असेल. पाण्याचा अपव्यय कुठल्याच उद्योगांच्या माध्यमातून टाळला जात नाहीये, किंबहुना पाण्याचा वारेमाप वापर उद्योगांसाठी केला जातो आणि त्याकडे सरकारनं सुद्धा दुर्लक्ष केलं. हा सुद्धा एक परिणाम आपल्याला गेल्या काही वर्षात इराणमध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे जसं मी म्हटलं की आता या सगळ्याचा परिपाक काय झालाय, या सगळ्या कारणांचा परिपाक असा झालाय की गेल्या काही महिन्यांमध्ये पाणीबाणीची परिस्थिती इराणमध्ये निर्माण झालेली आहे. 6 वर्षांचा दुष्काळ, पाणी नियोजन नाही, पाण्याचा अपव्यय टाळा अशी कुठली भूमिका किंवा अशा कुठल्या गोष्टी वर्तनामध्ये नाहीत नागरिकांच्या. त्याचा फटका आता नागरिकांनाच बसतोय आणि कदाचित येत्या काही काळामध्ये जर पाऊस पडला नाही तर तेहरान पूर्णपणे रिकामं करावं लागणार आहे. अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होऊ शकते का? तर येत्या काळामध्ये कदाचित अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागू शकतं किंवा भारतातल्या काही भागांना अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागू शकतं जर आपण अजूनही पाण्याचं नियोजन केलं नाही, पाण्याचा अपव्यय टाळला नाही, पाणी किती महत्त्वाचं आहे हे जर प्रत्येकानं जाणून घेतलं नाही आणि वारेमाप पाण्याचा वापर केला तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सरकारच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर वारंवार जलस्रोत कसे भरतील, भूजल पातळी कशी भरती राहील आणि मग वेगवेगळ्या पाणी नियोजनासंदर्भात व्यवस्थापनामध्ये धोरणात्मक बदल जर काही झाले नाही तर भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. खरं तर भारतातल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये जे थोडे जिल्ह्याच्या आणि गावाच्या भागापासून दूर असलेले प्रदेश आहेत, भाग आहेत, गावं आहेत, खेडी आहेत, अशांना अजून सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. काही दिवसांनी पाणी येणं किंवा दिवसातनं काहीच तास पाणी येणं किंवा आठवड्याभरातनं एकदाच पाणी येणं आणि ते काहीच तास राहणं, अशी परिस्थिती अजूनही आपल्याला महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये बघायला मिळते. पण सरसकट भारतामध्ये तसं चित्र नाही. पण जर इराणसारखंच दुर्लक्ष आपल्याला धोरणांच्या पातळीवर, पाणी नियोजनाच्या पातळीवर, पाणी व्यवस्थापनाच्या पातळीवर, पाणी वापरण्याच्या पातळीवर जर बघायला मिळालं तर मात्र भारतात सुद्धा अशी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे फक्त भारताने नव्हे
तर इराणच्या आजूबाजूच्या सगळ्या राष्ट्रांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि पाणी हा विषय गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. येत्या काळामध्ये इराणमध्ये नेमकं काय घडतंय, तेहरान खरंच रिकामं करावं लागतंय का इतर राष्ट्रांची मदत घेऊन पाणी मागवलं जात आहे, नेमकं काय घडतंय हे आपण बघूया. तुमच्याकडे या संदर्भातली काही विशेष वेगळी माहिती असेल आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.